वाचतो या स्तोत्र 89, 29 ते 33 पर्यंत वाचू. त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसाप्रमाणे अक्षय राहील असे करीन. जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडिले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळिल्या नाहीत, तर मी त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करीन, त्याच्या अनितीचे शासन फटक्याने करीन. 33 वाचू. तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही, मी आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही. हालेलुया. सो या वचनामध्ये आम्ही बघत आहोत प्रियानो, हे वचन जे लिहिलेलं आहे प्रियानो, याचा आशय आहे की देवाचा दाविदाशी करार. हालेलुया. आणि हे कोणी लिहिले? इज्राहिय एथान याचे मस्किल म्हणजे बोधपर स्तोत्र. हे स्तोत्र दाविदाने लिहिले का? नाही. कोणी लिहिले? इज्राहिय एथान. बऱ्याच आम्हाला स्तोत्र म्हटलं की असं वाटतं की हे सगळं दाविदानेच लिहिलं, परंतु प्राणो याचे लेखक वेगवेगळे आहेत. आणि प्राणो याचा जो लेखक आहे तो आहे इज्राहिय एथान. आणि याने परमेश्वराने जो दाविदाशी करार केलेला आहे त्याच्या संदर्भात त्याने खूप सुंदर या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्ही वाचलं, वचन 29 पासून पुढे जर आम्ही वाचलं तर आमच्या लक्षात येईल की त्याची संतती सर्व काळ राहील. जे दाविदाच्या संततीबद्दल दाविदाशी जो करार केलेला आहे त्याच्या संदर्भात या वचनात लिहिलेला आहे. व त्याचे राजासन व स्वर्गाच्या दिवसाप्रमाणे अक्षय राहील असे करीन. अक्षय म्हणजे कधी ते संपणार नाही, कायम राहणार, क्षय न पावणार, त्यालाच अक्षय म्हणतात. अक्षय. हालेलुया, हालेलुया. ओके. जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडिले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करीन, त्याच्या अनितीचे शासन फटक्याने करील. तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही. हालेलुया. मी आपल्या सत्य वचनाचा भंग करणार नाही. हालेलुया. सो आजचा जो विषय आहे प्राणो तो आहे परमेश्वराची काठी. हालेलुया. दंड जर इंग्लिशमध्ये वाचलं प्राणो, या वचनाला जर इंग्लिशमध्ये वाचलं तर त्याचा जो अर्थ आहे तो रॉड म्हणून दिलेले. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस ट्रान्सलेशनमध्ये प्राणो ह्या गोष्टी होतात. आणि या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की वचन 32 मध्ये, तर मी त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करेन. राजदंड म्हणजे आम्ही बघतो की ज्या प्रकारे अश्वरोष राजाने त्याचा राजदंड पुढे केला, म्हणजे त्याच्या हातामध्ये जी दंड होता किंवा त्याच्या हातामध्ये जी काठी होती ती पुढे केली. आणि ज्या प्रकारे इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये पण काय लिहिलेलं आहे, दंड म्हणजेच रॉड. हालेलुया. सो आजचा जो विषय आहे प्राणो तो आहे परमेश्वराची काठी. आणि या संदर्भात प्राणो आम्ही बघतो की जो करार दाविदाशी परमेश्वराने केला त्या संदर्भात या ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 29 मध्ये की त्याची संतती सर्व काळ राहील. कोणाची? दाविदाची. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे लिहिले, व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसाप्रमाणे अक्षय राहील असे करील. जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडिले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. जर आणि तर हे खूप महत्त्वाचं आहे बरं का याच्यातलं. हालेलुया. याच्यावर बऱ्याचशा गोष्टी प्राणो अवलंबून आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो या ठिकाणामध्ये तो त्याच्या संततीबद्दल केलेल्या कराराबद्दल तो बोलत आहे. आणखी प्राणो महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्राणो जी दाविदाची संतती आहे त्यांच्याबद्दल प्राणो या वचनामध्ये लिहिले की त्या संतनी किंवा त्याच्या वंशजाने, दाविदाच्या वंशजाने माझे नियमशास्त्र सोडले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये दाविदाच्या संततीबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. आणि मी बघतो की दाविदाची संतती शल्मोन राजापासून पुढे आम्हाला पाहायला मिळते. बरोबर, बरोबर का? शल्मोनानंतर त्याचा पुत्र रहबाम. बरोबर. आम्ही बघतो की यहुदी राजांचं आणि इस्रायल राजांचं विभाजन आहे.
याराबामाच्या काळापासून हे विभाजन झालं. ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत झालं तर प्राणो यहुदी आणि इस्रायलमध्ये प्राणो कशा प्रकारे प्राणो यांच्यामध्ये वेगळेपणा होईल हे लक्षात येतं. जसं प्राणो मी बघतो की 10 वंश जे आहे ते इस्रायल वंशात मोडतात आणि 2 वंश यहुदी आणि त्यानंतर बन्यामीन हे एका वंशात मोडतात. हालेलुया. सो ह्या गोष्टी प्राणो खूप महत्त्वपूर्ण आहे बायबल समजण्यासाठी. आणि म्हणून प्राणो जो यहुदी आहे त्यामध्ये बन्यामीन आणि यहुदी लोक येतात आणि इस्रायलमध्ये बाकीचे उरलेले 10 वंश इस्रायल वंशामध्ये येतात. आणि इस्रायलचे राज्य वेगळे होते, यहुद्यांचे राज्य वेगळे होते. ह्या राजांमध्ये विभाजन होतं. हालेलुया, हालेलुया. आणि या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की परमेश्वर जो आहे प्राणो तो दाविदाच्या संततीबद्दल, दाविदाच्या वंशात जे राजे निर्माण झाले, जे यहुदी राजे निर्माण झाले किंवा यहुदी लोक जे होते त्यांच्या संदर्भात या वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसाप्रमाणे अक्षय राहील असे करीन, जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडले. कोणाच्या वंशजांनी? दाविदाचे. हालेलुया. आणि पुढे लिहिले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर. हालेलुया. ह्या गोष्टी होत नसेल तर, परंतु जर बायबलच्या नियमशास्त्राचं अनुकरण होत असेल तर प्राणो त्याच्या पुढे तर लागणार नाही. किती जणांना वाटतं की तर हे माझ्या नावापुढे लागू नये, माझ्या कामापुढे लागू नये. हालेलुया. कारण पुढचं जे वचन आहे प्राणो ते एक आम्हाला प्राणो एक भयंकर अशी गोष्ट दाखवतं की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, तर मी त्यांच्या अपराधाचे दंडाने, शासन दंडाने करीन. असं नाही की दाविदाची संतती आहे, अभिषिक्ताची संतती आहे म्हणून परमेश्वर शासन करणार नाही, असं मुळीच नाही. हालेलुया. विश्वासणारे आहो, प्रभूमध्ये आहो, मंडळीतले आहो, याचा अर्थ हा होत नाही की जर आम्ही नियमशास्त्र सोडलं किंवा परमेश्वराच्या नियमाने चाललो नाही तर परमेश्वर आम्हाला क्षमा करेल किंवा परमेश्वर आम्हाला शासन करणार नाही, असा मुळीच आमचा गैरसमज असू नये. जर तो दाविदाच्या वंशाला शासन करू शकतो, अभिषिक्ताच्या वंशाला शासन करू शकतो, हालेलुया, तो आम्हाला शासन करू शकणार नाही का? निश्चित. जर आम्ही त्याचे नियम पालन करत नाही किंवा त्याच्या नियमशास्त्राच्या विरोधात जातोय किंवा त्याच्या निर्णयाप्रमाणे आम्ही चालत नाही तर ह्या गोष्टी परमेश्वर करण्यासंदर्भात बोलतो. परंतु जर आम्ही त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतो तर परमेश्वर कुठल्याच प्रकारचं शासन आम्हाला करणार नाही, तो फक्त आम्हाला आशीर्वादित आणि आशीर्वादितच करेल. हालेलुया. म्हणून प्राणो जर आणि तर हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आणखी पुढे आम्हाला पाहिलं, तर मी त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करीन, त्यांच्या अनितीचे शासन फटक्याने करीन. म्हणजे शासन अटळ आहे जर परमेश्वराच्या नियमांचं पालन होत नाही तर. मग ती यहुदाची संतती असू द्या किंवा त्याची निवडलेले विशिष्ट लोक असू द्या. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो सुरुवातीपासून परमेश्वर शासन करत आलेला आहे. कायनाला शासन केलं, ज्यावेळेस हबेलाला त्याने मारलं, केलं की नाही? परमेश्वराने त्याला सांगितलं की तू भटकणारा होशील. त्यानंतर आम्ही बघतो की सदोम गमोरा, नोहाच्या काळामध्ये जलप्रलय आला. हे काय आहे प्राणी? हा परमेश्वराचा न्याय आहे, ही परमेश्वराचं प्राणो शासन आहे, ही परमेश्वराची शिक्षा आहे. सो प्राणो बायबलमध्ये असे कित्येक उदाहरणं आम्हाला मिळतील की ज्यावरून आम्हाला हे स्पष्ट होतं की परमेश्वर शासन करीतो. हे जितकं सत्य आहे ना की तो न्यायी आहे, तो शासन करणार आहे, तितकं सत्य आहे की तो दयाळू पण आहे. हालेलुया, हालेलुया. सो एक गोष्ट यातून आम्हाला क्लिअर होते प्राणो, जर परमेश्वराचं नियमशास्त्र जर आम्ही सोडलं आणि परमेश्वराच्या निर्णयाप्रमाणे आम्ही जर चालत नाही तर परमेश्वर निश्चित शासन करतो. शासन म्हणजेच शिक्षा. हालेलुया. मग ते कोणीही असू द्या प्राण, मग ती दाविदाची संतती असू द्या किंवा इस्रायल असू द्या किंवा त्याचे निवडलेले लोक असू द्या किंवा अभिषिक्त असू द्या किंवा कोणीही असू द्या. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर प्राणो निश्चित शासन केल्याशिवाय राहत नाही प्राण, तो निश्चित शासन करतो. म्हणून प्राणो
आमच्याद्वारे प्राणो, आमच्या जीवनाच्या द्वारे असं काही होता कामा नये की ज्यामुळे परमेश्वराला विवश व्हावं लागेल आम्हाला शिक्षा करण्यासाठी. जर आम्ही प्राणो परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चाललो, त्याच्या प्राणो नियमाने आम्ही चाललो, तर परमेश्वर आम्हाला शिक्षा करेल का? हालेलुया. गरज पडेल का शिक्षा करण्यासाठी? जर एखादं मूल आहे, जर ते व्यवस्थित वागते प्राणो, तर आई वडील त्याला मारतात का? पण जो मुलगा त्रास देतो त्याला मारतात की नाही? इच्छा नसेल तरी मारतो का? आमचं प्रेम नाही म्हणून. जर प्राणो प्रत्येक आई वडिलांचं आपल्या लेकरावर प्रेम असतं, परंतु प्राणो आई वडील यासाठी शिक्षा करतात की या मुलाने सुधारावं, ती चूक पुन्हा होऊ नये. हालेलुया. उद्देश हा असतो की त्याने सुधारावं. आणि प्राणो प्रत्येक आई वडील आपल्या लेकरावर खूप प्रेम करतात प्राणो, करतात की नाही? परंतु प्राणो ज्या वेळेस एखादी चूक लेकरांकडून होते प्राणो, तर ती सुधारण्यासाठी त्याला शिक्षा केली जाते. त्याला मारण्यासाठी किंवा त्याला प्राणो त्रास देण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जात नाही, परंतु त्या लेकराच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी पुन्हा घडू नये किंवा जी चूक त्यांनी केली त्या गोष्टीची त्याला जाणीव व्हावी की ह्या प्रकारची चूक मी केली आणि याच्यामुळं मला शिक्षा झाली आणि आता मी पुन्हा करणार नाही. या गोष्टीची जाणीव होण्यासाठी प्राणो आई वडील शासन करत असतात किंवा शिक्षा देत असतात. जर विचार करा, एक जगिक आई वडील इतकी दक्षता आपल्या लेकराच्या बाबतीत घेतात, तर तो आमचा स्वर्गीय पिता आहे प्राणो. मग तो आम्हाला शिकवण्यासाठी किंवा आम्हाला सुधारण्यासाठी प्राणो तो आम्हाला शासन करणार नाही का? आणि तो ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो बरं का. तो सगळ्यांना शासन करत नाही. ज्याला त्याला सुधारायचं असलं, सो आमच्या शेजारचं लेकरू असेल तर आम्ही त्याला मारू का? तो जर चुकला तर तुम्ही मारता का? तुमच्या शेजारच्या लेकराने काही जर चुकी केली तर नाही मारणार, पण तुम्ही तुमच्या मुलांना मारणार, हक्काने मारणार, कारण तुमचं त्याच्यावर प्रेम आहे आणि ते लेकरू तुमचं आहे. हालेलुया. सो अशाच प्रकारे प्राणो आमच्या स्वर्गीय पित्याचं आणि आमचं नातं असंच आहे प्राणो. हालेलुया. आम्हाला सुधारण्यासाठी, आम्हाला परत त्याच्याकडे आणण्यासाठी आणि त्याचं प्रेम दाखवण्यासाठी बऱ्याच वेळेस परमेश्वर प्राणो वेगवेगळ्या मार्गाने आम्हाला शासन करत असतो. हालेलुया. यामागं उद्देश इतकाच असतो की त्या लेकराने देवाकडे परत यावं, त्या व्यक्तीला किंवा त्या लेकराला त्या चुकाची जाणीव व्हावी, इतकाच उद्देश असतो प्राणो. हालेलुया. तर ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळल्या नाही, तर मी त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करीन, त्याच्या अनितीचे शासन फटक्याने करीन, तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार. म्हणजे परमेश्वर शासन करील ही गोष्ट निश्चित आहे. हालेलुया. तो काही सोडणार नाहीये. असं नाही की प्रेम करेल म्हणून सोडेल. आणि विचार करा प्राणो, जे आई वडील चुका करत असताना पण लेकरांच्या चुकाकडे दुर्लक्ष करतात, पुढे चालून प्राणो त्या लेकरांचं जीवन तुम्ही बघू शकता की किती प्राणो वाईट मार्गाला गेले. जो बाप छडी आवरतो किंवा जी आई आपली छडी आवरते ना, ती एक वैराप्रमाणे ठरते आपल्या लेकरासाठी. म्हणून प्राणो योग्य वेळी योग्य समयाला आपल्या लेकरांना प्राणो शासन करणं किंवा शिक्षा देणं गरजेचं आहे, सुधारण्यासाठी. हालेलुया. सपोज एखादं मूल आहे प्राणो, ते जर चोरी करते आणि प्राणो आई वडील त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा करत नाही किंवा बोलत नाही किंवा त्याच्यावर रागवत नाही, तर तीच सवय त्या लेकराला लागते. हालेलुया. जितकं दोषी ते मूल आहे तितकेच त्याचे आई वडील देखील दोषी आहेत. म्हणून देवाचं वचन सांगतं ना की मुलाच्या स्थितीस अनुसरून त्याला शिक्षण दे. हालेलुया. हालेलुया. सो वेळेनुसार प्राणो आम्ही आमच्या लेकरांना प्राणो शासन करणं गरजेचं आहे की ज्याद्वारे प्राणो त्यांनी चुकीच्या मार्गाला जाऊ नये. एक आईचं, एक वडिलांचं प्राणो हे कर्तव्य आहे की त्यांनी योग्य वेळी प्राणो जर चुकत असेल तर त्याला शासन करणं, त्याच्या चुकाची जाणीव करून देणं ही एका आई वडिलांची जबाबदारी आहे. जर ते मूल प्राणो नाशाच्या मार्गास गेलं किंवा वाईट मार्गाला गेलं प्राणो, त्या मुलाचा जर नाश झाला तर त्याचा जबाब परमेश्वर तुम्हाला विचारेल, कारण ते देवाने दिलेलं धन, देवाने दिलेली संतती आहे. म्हणून आम्ही आमच्या लेकराच्या बाबतीमध्ये खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्राणो जी शिक्षेची पद्धत आम्हाला पाहायला मिळते प्राणो, ती ही या प्रकारची आहे की जे अपराधाचे शासन आहे ते दंडाने करेल. दंडाने म्हणजे काठीने करेल. हालेलुया. दोन प्राणो शिक्षेचे प्रकार या ठिकाणामध्ये दिलेले आहे, एक म्हणजे काठी आणि दुसरे म्हणजे फटके.
हालेलुया. सो बऱ्याच वेळेस प्राणो आम्ही बघतो की परमेश्वराने ज्या प्रकारे शिक्षा दिल्या प्राणो, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा होत्या. कधी कधी प्राणो आम्ही बघतो की नैसर्गिक आपत्ती असेल, किंवा प्राणो दुष्काळ असेल, किंवा आम्ही बघतो की महापूर असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोग असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील. अशा प्रकारे प्राणो परमेश्वर हे परमेश्वराच्या शिक्षा देण्याचे प्रकार आहे. हालेलुया. प्रत्येकाचे प्रकार वेगवेगळे असतात, आहे की नाही. काही आई मारतात, काही आई बांधून ठेवतात लेकरांना, आहे की नाही. असतात का नाही, असतात की नाही. वेगवेगळे प्रकार असतात का नाही शिक्षा करण्याचे. काही जण फटके मारतात, किंवा काही वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा देतात, है ना. कोंडून ठेवतात. आणखी काही जण जेवण देत नाही. बरोबर का, की नाही. म्हणजे प्रकार आहे, शिक्षेचे प्रकार आहे की नाही. एकच प्रकारची शिक्षा दिले जात नाही. सो परमेश्वराकडे पण खूप मोठे प्रकार आहेत बरं का. जास्त मोठा अपराध, जास्त मोठी शिक्षा. बरोबर. आता विचार करा, जर आम्ही सपोज आमचं मूल जर आम्हाला त्रास देते, किंवा त्याने एखादी छोटीशी चुकी केली, तर आम्ही त्याला हळूवारपणे मारतो. पण एक मोठी चुकी त्याने केली, ज्यावेळेस आम्ही भडकतो किंवा आमचा राग अनावर होतो, आम्ही इतक्या जोरात मारतो की आमचे, बरोबर का, कारण चूक मोठी झालेली, अपराध मोठा झालेला आहे. जितका मोठा अपराध तितकं मोठं शासन. हालेलुया, हालेलुया. प्राणो, त्या परमेश्वराला ईर्ष्यवान परमेश्वर म्हटले. क्रोध विष्ट होणारा परमेश्वर तो आहे प्राणो. जितका तो मंद क्रोध आहे, दयाळू आहे, प्रेमळ आहे, खनवाळू आहे, तितकाच तो ईर्ष्येने पेटलेला परमेश्वर आहे प्राणो. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की त्या प्रभूबद्दल लिहिले की तो रागवला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात आम्ही बघतो की मंदिरात असताना तो रागवला. हालेलुया, हालेलुया. मिर्यामवर रागवला. ज्यावेळेस मिर्याम मोशेबद्दल बोलली, काय झालं, मिर्याम कोडाने. सो परमेश्वर रागवतो. हालेलुया. परमेश्वर शासन करतो. जितकं तो प्रेम करतो तितकंच प्रेम. परमेश्वर हा क्रोधवृष्ट होणारा, शासन करणारा परमेश्वर आहे. जसा तो क्षमा करणारा आहे, तसाच तो शासन करणारा पण आहे. हालेलुया. म्हणून आम्ही परमेश्वराला कदापिही प्राणो हलक्यात घेऊ नये, कारण तो परमेश्वर जो आहे प्राणो, तो शासन करणारा परमेश्वर आहे, न्याय करणारा परमेश्वर आहे. आणि या ठिकाणामध्ये प्राणो, जी न्यायाची पद्धत आम्हाला पाहायला मिळते, किंवा जी शासन करण्याची पद्धत आम्हाला पाहायला मिळते, ती आहे दंडाने, म्हणजे काठीने, आणि दुसरी गोष्ट आहे फटक्याने. सो ज्या प्रकारे प्राणो वेगवेगळ्या प्रकारचं शासन करण्याच्या पद्धती आहे, शिक्षा देण्याची पद्धत आहे. सदोम गमोरामध्ये जी शिक्षेची पद्धत वापरली ती कोणती होती, कुठली होती. कारण ते पाप इतकं भयंकर पाप होतं की परमेश्वराने प्राणो अग्नीच्या आणि गंधकाच्या द्वारे सदोम गमोराचा समूळ नाश केला. काहीच ठेवलं नाही, काहीच नाही. हालेलुया, हालेलुया. त्या राष्ट्राची ओरड परमेश्वराकडे गेली, आणि ते पाहण्यासाठी स्वतः प्रभू आला, आणि त्या सगळ्या गोष्टी प्रभूने पाहिल्या. आणि आम्ही बघतो की प्राणो कशा प्रकारे सदोम गमोराचा नाश झाला. सदोम गमोरातला कुठलाच अवशेष बाकी राहिला का. झाडं असतील, प्राणी असतील, किंवा इमारती, किंवा इतर गोष्टी असतील, कुठलाच अवशेष बाकी राहिला नाही. म्हणजे यावरून आम्हाला पाहायला मिळते की परमेश्वराच्या क्रोधाची तीव्रता किती भयंकर असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जितकं भयंकर पातक तितकंच भयंकर शिक्षा. सदोम गमोराचं पाप इतकं भयंकर होतं प्राणो. समलैंगिकता असेल, वाईट गोष्टी असेल, अनेक गोष्टी त्या ठिकाणामध्ये होते प्राणो. त्या ठिकाणची नैतिकता आम्हाला पाहायला मिळते की किती भयंकर होती. की प्राणो ज्यावेळेस ते दूत लोटाच्या घरी आले, तिथल्या लोकांनी प्राणो लोटाच्या घराला गराडा मारला, आणि त्यांना म्हटलं की त्यांना तू बाहेर काढ, आम्हाला त्याच्याशी कुकर्म करू दे. म्हणजे प्राणो यावरून आमच्या लक्षात येतं की सदोम गमोराचं पाप त्या ठिकाणी किती भयंकर होतं, आणि किती भयंकर रीतीने परमेश्वराने सदोम गमोराचा नाश केला. प्राणो पाण्याने नाश केला का, अग्नी आणि. हालेलुया. कुठलाच अवशेष परमेश्वराने त्या ठिकाणात ठेवला नाही.
परंतु प्राणो आम्ही बघतो की त्या ठिकाणामध्ये लोट, हालेलुया, लोट त्या ठिकाणामध्ये राहत होता. परमेश्वराने लोटाला बाहेर काढलं की नाही? काढलं की नाही? ज्या प्रकारे प्राणो उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्ती 19:15. पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ, नाही तर या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला पाहायला मिळतं की पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व इथे असलेल्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ, नाही तर या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्राणो, जर एखाद्या गोष्टीला परमेश्वर टाळत असेल किंवा परमेश्वर त्या गोष्टीची घृणा करत असेल तर आम्ही त्यापासून निघणं गरजेचं आहे. जर आम्ही त्यापासून निघत नाही तर त्या ठिकाणाला, त्या व्यक्तीला जी शिक्षा होईल त्याच्यासोबत आम्हालाही शिक्षा होईल. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं की जार कर्मापासून पळ काढ. हालेलुया. अशी परिस्थिती असेल की जी देवाच्या विरोधात असेल, प्राणो, परमेश्वराला ती न आवडणारी गोष्ट असेल, अशा गोष्टीमध्ये आम्ही मुळीच राहू नये प्राणो, कारण परमेश्वर त्या गोष्टीला शासन करणार आहे. आणि जर आम्ही त्यामध्येच सापडू प्राणो तर आम्ही त्याच्यात नाश पाहू. आम्ही बघतो की ज्या प्रकारे लोटाच्या जावयांना वाटलं की आपला जो सासरा आहे तो गंमत करत आहे. हालेलुया, हालेलुया. बऱ्याचदा असंच होतं प्राणो की देवाचे लोक सांगतात की तुम्ही या सगळ्या गोष्टीतून, पापातून बाहेर या, परंतु प्राणो बरेच जण हे गंमत म्हणून घेतात, चेष्टा म्हणून घेतात किंवा टाइमपास म्हणून घेतात. हालेलुया. नोहाच्या काळामध्ये पण तसंच झालं. नोहा सांगत होता की या प्रभू पावसाने प्राणो नाश करणारे, परंतु प्राणो कोणीही ऐकलं नाही. हे जे प्राणो आम्ही बघतो की लोटाचे जावई आहे ते पण तसेच आहे प्राणो. आणि ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये बघतो आम्ही वचन 14 मध्ये की तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे, परंतु त्याच्या जावयास तो केवळ गंमत करीत आहे असे भासले. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस देवाच्या वचनातून प्राणो आम्हाला बाहेर पडण्यासाठी इशारा दिला जातो. हालेलुया. अनैतिकता असेल, एखादं पाप असेल, एखादं व्यसन असेल किंवा इतर कुठली तरी गोष्ट असेल, देवाचे सेवकांकडून प्राणो परमेश्वर आम्हाला बोलत असतो, सांगत असतो, परंतु बऱ्याच वेळेस त्या गोष्टी आम्ही खूप हलक्यात घेतो प्राणो, एक मजाक म्हणून, एक गंमत म्हणून त्याकडे बघतो प्राणो. हालेलुया. आणि प्राणो ज्या प्रकारे देवदूताने बघितलं की हे जे जावई आहे हे लोटाच्या सांगण्याला ते मान्य करत नाही, म्हणून पुढे वचनामध्ये लिहिले की पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर प्रत्येक बारीक सारीक गोष्ट बघतो बरं का. देवदूतांनी पाहिलं की जावई गंमत करत आहे ना, त्यांना वाटतं की आपला सासरा लोट गंमत करत असेल, है ना. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्राणो ही गमतीवर नाही घ्यायची, प्रत्येक गोष्ट ही हलक्यावर नाही घ्यायची, देवाच्या बाबतीत तो मुळीच नाही प्राणो. हालेलुया. म्हणून देवदूताने लोटाला सांगितलं की त्यांना सोडून दे. ते ऐकत नाही ना, त्यांना गंमत वाटते ना, वाटू दे, नंतर आणखी छान गंमत येईल. आली का नाही गंमत? ज्यावेळेस लोट आणि त्याच्या 2 मुली बाहेर पडल्या. हालेलुया, हालेलुया. ओके, सो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की पहाट होतात दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ. तू त्यांची वाट पाहत बसू नको, तुझ्या जावयाची वाट पाहत बसू नको. कदाचित प्राणो लोटाला वाटत असेल की त्यांनी पण आपल्या जावयाने सोबत यावं, म्हणून कदाचित तो त्यांना विनवण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी थांबला असेल, आणि ज्या वेळेस तो दिरंगाई करत होता. हालेलुया. त्यावेळेस दूताने सांगितलं की घाई कर, दिरंगाई करत बसू नको.
जे मी तुला सांगितलं ते त्यांनाही सांगितलं. जर ते ऐकत नसतील तर त्यांना सोडून दे आणि तू निघ. जर तू निघणार नाही तर या नगराच्या शिक्षेमध्ये तुझा सहार होईल. बऱ्याचदा कोणासाठी तरी आम्ही अटकून थांबतो. हालेलुया, हालेलुया. पण कदाचित एखाद्या व्यक्तीचं थांबणं आमच्यासाठी अडखण होऊ शकतं, म्हणून आमचे निर्णय आम्हीच घ्यायचे. बऱ्याच वेळेस आम्ही वाट बघतो दुसऱ्याची, की हे व्यक्ती माझ्यासोबत येईल, ते व्यक्ती मग आम्ही जाऊ, किंवा अनेक गोष्टी. ह्या व्यक्तीसोबत मी बाप्तिस्मा घेईल, ह्या व्यक्तीसोबत असं होईल तसं होईल. नाही प्रिय, हालेलुया. ही दिरंगाई आमच्यासाठी खूप महागात पडू शकते. जर आम्हाला बचाव करायचा आहे तर जसे आम्हाला निर्देश दिले जात आहे तसंच आम्हाला निघायचं आहे. जर आम्ही ते निर्देश किंवा ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जात्या ते ऐकत नाही, तर जसं लोटाच्या जावयाचं झालं प्राणो, त्या प्रकारे आपली ही तशीच दशा होईल. म्हणून परमेश्वर जर निघा म्हणत असेल एखाद्या गोष्टीतून तर निघणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण आम्ही बघतो की ज्यावेळेस ते बाहेर निघाले त्यानंतरच प्राण आम्ही बघतो की अग्नी आणि गंधक चा वर्षाव सदोम गमोरावर झाला. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्राणो, इतरांमुळे तुमच्या जीवनामध्ये दिरंगाई होता कामा नये. एखादी व्यक्ती तुमच्या आशीर्वादासाठी, हालेलुया, अडखळण ठरता कामा नये. बऱ्याच वेळेस असं आम्ही ऐकतो की हे व्यक्ती आली नाही म्हणून आम्ही आलो नाही. पण जी व्यक्ती येते, जी ऐकते, परमेश्वर कधीतरी असं होतं की परमेश्वर एखादा शब्द, एखादं वचन त्या व्यक्तीसाठी देत असतं. होतं का असं? झालंय का कधी? झालंय कोणासोबत? झालंय का? पण का ठाऊक परमेश्वराने काहीतरी विशेष तुमच्यासाठीच ठेवलं असेल. पण त्या व्यक्तीमुळे तुम्ही थांबताय, त्या व्यक्तीमुळे तुम्ही दिरंगाई करताय. हालेलुया. तुम्हाला कदाचित तुमचा थांबण्यामागचा उद्देश चांगला असेल की नाही, ही व्यक्ती पण आली पाहिजे, ह्या व्यक्तीने पण वचन ऐकलं पाहिजे. परंतु जे आशीर्वाद देवाने तुमच्यासाठी राखून ठेवले ते इतरांमुळे आम्ही का गमवावे हो? हालेलुया, हालेलुया. थांबणार का दुसऱ्यासाठी? आपले आशीर्वाद आपणच मिळवून घेऊया. ज्याला मिळवायचे तो हर प्रकारे जसा यायचं तसं येईल. पण आम्ही इतरांमुळे आमचे आशीर्वाद मुळीच गमवू नये. हालेलुया. इतरांमुळे आम्ही कदापि थांबू नये. लोटाचे जावई थांबले आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 15 मध्ये, की पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ. दूताने काय सांगितलं? तुझ्या मुली घेऊन निघ. जे ऐकत नाहीये ना त्यांना सोडून दे. तू सांगण्याचा प्रयत्न केलाय, इतक्या वेळ तू थांबला, इतका वेळ मी दिलाय, तरी ते माझ्याकडे येत नसतील तर मग तू सोडून दे. जर आम्ही त्यांच्यासाठी थांबलो नाही, चला ना लवकर, चला ना लवकर, वेळ होऊन जाईल. हालेलुया. वेळ कोणासाठी थांबत नाही. प्रत्येक गोष्टीला प्रभूने समय लावून दिलेला आहे. हालेलुया. त्यांना मिळालं, असं नाही की लोटाच्या जावयाला निर्देश मिळाले नाही. मिळाले की नाही? ऐकले. म्हणून दूताने सांगितलं, तुझी बायको, तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ, नाही तर या नगराच्या शिक्षेत तुझा सहार होईल. एखाद्यामुळे प्राणो आम्ही अडकून बसू नये. एखाद्यामुळे प्राणो त्याच गोंधळात आम्ही बसू नये. नसल ऐकत ना, तुम्ही सोडून द्या प्राणो. हालेलुया. नाही तर ती व्यक्ती तर नाश पावेल. ती व्यक्ती आशीर्वादापासून वंचित राहीलच राहील, पण त्यासोबत आम्हीही आमच्या आशीर्वादापासून वंचित राहू. हालेलुया. राहायचे का? मग एकटं असलं तरी यायचं. हालेलुया. येणार का? मग वाट पाहत बसणार का? कारण कदाचित ती वेळ निघून गेलेली असेल. ओके, चला. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की परमेश्वराने सदोम गमोराचा नाश अग्नीच्या आणि गंधकाच्या द्वारे केला. ही काय होती? शिक्षा होती. कारण वचन आम्हाला पाहायला मिळतं की या नगराच्या शिक्षेत तुझा सहार होईल जर आम्ही त्यातून निघणार नाही तर.
हालेलुया. आम्ही तिथंच थांबतोय. आमचा जीव आमच्या संपत्तीत आहे, आमच्या गुराढोरात आहे. बापरे, इतके माझे गुरढोर आहे, इतकी माझी संपत्ती, इतकं माझं घर मेहनतीने बनवलं, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, हे मी सोडून कसं जाऊ? अहो, आमच्या जीवनापेक्षा इतर कुठलीच गोष्ट मौल्यवान नाही. आम्ही सोन्याच्या घरात जरी राहिलो ना, तरी ते आम्ही इथंच सोडून जाणार आहोत. आम्ही काहीच आणलं नाही. नग्न आलोत, नग्न जाणार आहोत. काही आणलं नाही, काही नेणार नाही. परंतु प्राणो, ह्या गोष्टी आमच्यासाठी का अडखळ ठराव्या? आमचं घर किंवा ठीक आहे, परमेश्वराने हे एक आशीर्वादाच्या स्वरूपात दिलेलं आहे, परंतु या सगळ्या गोष्टीबद्दल आमचा आत्मा महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टीपेक्षा आम्ही सगळं जग मिळवलं आणि आमच्या जीवनाचा, आमच्या आत्म्याचा नाश केला तर आम्हाला काय लावलं? हालेलुया, हालेलुया. म्हणून प्राणो, ह्या जगिक गोष्टीमध्ये आम्ही जास्त गुरफटू नये. जर आम्हाला प्रभूचं निर्देश मिळतोय प्राणो, तर त्यानुसार आम्ही चालणं गरजेचं आहे. सो प्राणो, ज्या प्रकारे आम्ही शिक्षा बघत आहोत की ज्या प्रकारे परमेश्वराने सदम गोमोराला अग्नीच्या आणि गंधकाच्या द्वारे काय केलं? त्याचं शासन केलं, शिक्षा केली. फक्त त्यामधून त्याने लोटाच्या घराण्याला वाचवलं. लोट, त्याची पत्नी आणि त्याच्या 2 मुली. त्याच्यात ही पत्नीने मागे बघितलं आणि ती मिठाचा हालेलुया, हालेलुया. बऱ्याच कधी कधी आम्ही निघतो की नाही, बाकीचे काढताय म्हणून निघतोय, चला म्हणून निघतोय, परंतु आमचं सगळं लक्ष जे आहे मागे असतं. हालेलुया, हालेलुया. म्हणून जर या गोष्टीमध्ये तुमचा जीव गुंतत असेल ना, तर लोटाच्या पत्नीकडे बघा, आहे की नाही? ती तुम्हाला शिकवेल तिच्या जीवनातून काय झालं. मागे पाहू नका प्राण. जर तुम्हाला प्रभूने पुढे चालण्यासाठी बोलवलंय तर तुम्ही पुढे चाला, कारण पुढेच तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया. मागच्या पापी जीवनाकडे किंवा मागच्या जगिक जीवनाकडे पाहू नका. जर देवाने तुम्हाला आध्यात्मिक जीवनात बोलवलं तर तुम्ही पुढे आणि पुढे चाला. हालेलुया. ज्या प्रकारे प्राणो मी बघतो की हे एक शासन करण्याच्या पद्धती आहे. मी शासन करण्याच्या पद्धतीबद्दल बोलत होते की जसं प्राणो वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात, आहे की नाही? नोहाच्या काळामध्ये कोणती पद्धत वापरली न्याय करण्यासाठी? पाण्याची. सदम गमोराच्या वेळेस, अहाबाच्या काळात शासन करण्यासाठी कुठली पद्धत वापरली? अहाब, इजबेल, यस, काय केलं तर दुष्काळ पाडला. ही पद्धती आहे बरं का. वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहे शिक्षा करण्याची. आणखी प्राणो एक महत्त्वपूर्ण पद्धत जी परमेश्वराने शिक्षा देण्यासाठी वापरली ती म्हणजे वेगवेगळे साम्राज्य, वेगवेगळे राज्य. हालेलुया, हालेलुया. आठवलं का? सांगा बरं, कुठल्या राजाचा उपयोग परमेश्वराने केला होता शासन करण्यासाठी? यरूशलेमीला, यहुदाला. अहो, नबुखदनेस्सर, बॅबिलोन साम्राज्य, बरोबर. जसं त्याने महापुराचा उपयोग केला, जसं त्याने अग्नी गंधकाचा उपयोग केला, दुष्काळाचा उपयोग केला, बराच वेळेस मरीचा उपयोग केला. खूप मोठ्या गोष्टी आहेत, परंतु हे आपण शॉर्टकट. मरीचा पण उपयोग परमेश्वराने केला, दुष्काळाचा उपयोग केला. त्याचबरोबर शासन करण्यासाठी परमेश्वराने कधी कधी वेगवेगळे जे साम्राज्य होते त्या साम्राज्याचा उपयोग केला. जसं उदाहरण आम्ही बघतो की बॅबिलोनचा पण उपयोग परमेश्वराने यरूशलेमीला, इस्रायल आणि यहुदी लोकांना शासन करण्यासाठी केला होता. बरोबर, बरोबर का? कसं शासन केलं परमेश्वराने? बंदिवासामध्ये घेऊन झाला. ही त्यांच्यासाठी काय होती? शिक्षा होती. कोणासाठी? त्याची जे लोक होते, इस्रायल लोक, यहुदी लोक. ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराला सोडलं, अनैतिकता त्यांच्यामध्ये होती, मूर्तीपूजा त्यांच्यामध्ये होती, अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या प्राणो. हालेलुया. वेगवेगळे राजे आले. म्हणून प्राणो तुम्ही राजांचा इतिहास अभ्यासा. आणि ह्या सगळ्या कारणामुळे आम्ही बघतो की प्राणो परमेश्वराचा कोप भडकला आणि परमेश्वराने प्राणो जी यरूशलेम, इस्रायल आणि यहुदी लोक आहेत त्यांना बंदिवासामध्ये पाठवलं. बरोबर. ते त्याला नबुखदनेस्सर आला, त्याने परमेश्वराचं मंदिर जाळून टाकलं, मोठे मोठे राजवाडे जाळून टाकले आणि प्राणो त्याने
जी इस्रायली यहुदी लोक आहे त्यांना तो कुठे घेऊन गेला? बाबेलमध्ये घेऊन गेला. बरोबर, आम्ही बाबेलचा अभ्यासले, बाबेलचा बंदिवास आणि यरूशलेम परत येणं, ह्या गोष्टी आम्ही अभ्यासलेल्या आहे. बरोबर. त्यानंतर पार्सियन साम्राज्य आलं. हालेलुया. आलं की नाही? एस्तेर अश्वरोष राजाच्या काळामध्ये पारसाच्या राजा गेली का नाही? अहो गेली का नाही सांगा ना. पारसाचा राजा कोरेश, अश्वरोष, आहे की नाही? पारसियन नंतर कोण आले सांगा बरं. थोडासा अभ्यास किती तुमचा बघू द्या बरं, वाचन किती. बॅबिलोनियन आले, बॅबिलोनियन नंतर पारसियन आले, त्यानंतर सांगा बरं. जो मला सांगेल ना त्याच्यासाठी माझ्याकडे गिफ्ट आहे. सांग. बॅबिलोनियन, बघू नका असं सांगा. बॅबिलोनियन, पारसी, त्याच्यानंतर कोण आले? आणि ह्या गोष्टी जर समजल्या ना प्राणो, जुन्या कराराचा शेवटचा जो भाग आहे, मायनर संदेष्टी जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. रोमी प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात आले. एक प्रेशियस गिफ्ट असेल बरं का, ते एकदम प्रेशियस. नाही हा, पण कुठलं साम्राज्य? जसं बॅबिलोनियन आहे, पारसी आहे. पारसी राजाच्या राजवटीत कोण गेलं? कोणी काम केलं? एस्तेरने आणि मर्दखायाने. बॅबिलोनियनच्या काळामध्ये दानियल, बरोबर, शद्रक, मेशक, अबेदनगो हे बाबेलमध्ये होते. बाबेल नंतर ते कुठे गेले? पारसियामध्ये गेले. बरोबर. पारसियाचं साम्राज्य नंतर आलं, बॅबिलोनचं पतन झाल्यावर. हा खूप मोठा हा इतिहास आहे. तुम्हाला अभ्यासायचा आहे का हा? किती जणांची इच्छा आहे बरं? किती जणांना बॅबिलोनियन, पारसियन साम्राज्य, त्याच्यानंतर कोण आले, त्याच्यानंतर कोण आले, रोमी कधी आले, अभ्यासायचं? आणि हे विषय परमेश्वराने मला माझ्या एक्झाममध्ये दिले. हालेलुया. ओके, सो परमेश्वराचा अनुग्रह झाला तर निश्चित प्राणो आपण ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासू आणि याच्यामुळे तुम्हाला बायबल प्राणो खूप चांगल्या रीतीने समजेल. आणि मायनर संदेष्टे वगैरे, कोणते राजे होते, काय सगळ्या गोष्टी प्राणो तुम्हाला या अभ्यासामध्ये शिकेल. ओके, सो एक वचन आम्ही वाचूया. एज्रा याचा 9वा अध्याय वचन 13. एज्रा 9:13. आपण आपल्या विषयाकडे जाऊया. एज्रा 9:13. आमच्या दुष्कृत्यामुळे व आमच्या मोठ्या अपराधामुळे हे सर्व आम्हावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून हे देवा तू आम्हास कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकांस बचावून अवशेष ठेविले. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्राणो बॅबिलोन नंतर प्राणो ते यरूशलेमी त्यांची वापसी झाली, त्यांनी परमेश्वराच्या मंदिराची उभारणी केली. आणि आम्ही बघतो की प्राणो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आमच्या दुष्कृत्यामुळे व आमच्या मोठ्या अपराधामुळे हे सर्व आम्हावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून हे देवा तू आम्हास कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकांस बचावून अवशेष ठेवले. ज्यावेळेस परमेश्वराने सदम गमोराचा नाश केला त्यावेळेस परमेश्वराने त्यांचे अवशेष राहू दिले का? राहू दिले का? म्हणजे अधर्मी लोकांचे कुठलेच अवशेष परमेश्वर राहू देत, झाडून. हालेलुया. अहाबाचं घराणं पण झाडून नाश केलं बरं का. म्हणून हे राज्य पण आमच्या अभ्यासासाठी खूप महत्वाचे की ह्या लोकांचं जीवन आम्हाला शिकवतं. प्रेम परमेश्वराने अहाबाच्या पण घराण्याचा झाडून नाश केला. जे परमेश्वराच्या विरोधात जाणारे असतात प्राणो, त्यांचं प्राणो परमेश्वर नाव नेश सुद्धा राहू देत. हालेलुया. पण जे परमेश्वराचे लोक आहेत, जरी परमेश्वर त्यांना शिक्षा करतो परंतु परमेश्वर त्यांचे अवशेष बाकी ठेवतो. हालेलुया. कारण या ठिकाणामध्ये प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की आमच्या दुष्कृत्यामुळे व आमच्या मोठ्या अपराधामुळे, इज्रा कबूल करत आहे की आमच्या मोठ्या अपराधामुळे, खूप मोठा अपराध त्यांनी परमेश्वराच्या विरोधात केला होता. मला वाटतं मागे तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी परमेश्वराचं मंदिर कसं भ्रष्ट केलं होतं, काय काय केलं होतं, एजकेलच्या काळामध्ये काय काय होत होतं, परमेश्वराच्या मंदिरामध्ये काय काय होत होतं. खूप
खूप काही गोष्टी मी तुम्हाला त्यावेळेस सांगितल्या, बरोबर? हालेलुया. आणि म्हणून प्राणो एज्रा या ठिकाणी अंगीकार करत आहे की आमच्या दुष्कृत्यामुळे व आमच्या मोठ्या अपराधामुळे हे सर्व आम्हावर ओढवले असून, म्हणजे ज्यावेळेस प्राणो अपराध होतो त्याच वेळेस प्राणो त्याचे जे शासन आहे ते आमच्यावर ओढवतं. विनाकारण ओढवतं का? ज्यावेळेस आम्ही देवाच्या विरोधात एखादी गोष्ट करतो प्राणो, देवाच्या दृष्टीने एखादं दुष्कृत्य आम्ही करतो, त्यावेळेस प्राणो जे शासन किंवा जो न्याय असेल किंवा जी शिक्षा असेल ते ओढवते. परमेश्वर होऊन कधीच शिक्षा करत नाही. हालेलुया. परमेश्वराने सदोम गमोराला विनाकारण शासन केलं का? प्रभू म्हटलं काय आहे ते मी खाली पाहाव्यास जातो. प्रभूने ते पाहिलं. सदोम गमोराचं जे पाप होतं ते प्रभूने पाहिलं. परमेश्वर पाहिल्या वाचून कधीच न्याय करत नाही. परमेश्वरासमोर प्रत्येक गोष्ट येते तेव्हाच प्रभू न्याय करतो. हालेलुया. आणि लगेच पण करत नाही. एका ठिकाणी लिहिले की अमोऱ्याच्या पापाचा घडा आठवते तुम्हाला? म्हणजे ज्यावेळेस ती सीमा पूर्ण होते ना, तो अवधी पूर्ण होतो ना, त्यावेळेस परमेश्वर शासन करतो आणि भयंकर शासन करतो. बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की काहीतरी मी पाप केलं, कुठं याचं शासन मिळालं, कुठं परमेश्वराने याचा शिक्षा मला दिली. परंतु प्रत्येक गोष्टीची परमेश्वराकडे सीमा आहे, मर्यादा आहे. आणि ज्यावेळेस ती मर्यादा, ती सीमा पूर्ण होते त्यावेळेस परमेश्वर भयंकर असं शासन करतो. म्हणून प्राणो आम्ही कधीच प्राणो ह्या गोष्टी मनात आणू नये की परमेश्वर त्वरित शिक्षा करत नाही. काही ठिकाणी करतो, परंतु प्राणो जे माप, हालेलुया, अमोराच्या पापाचा जो घडा भरला त्यावेळेस परमेश्वराने प्राणो आम्ही बघतो की त्यांना शासन केलं. सो प्रत्येक आपण बोली भाषेत पण असं म्हणतो ना की पापाचा घडा. हालेलुया. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की नाही आम्ही पाप करतोय, त्याचं काहीच आम्हाला शासन होत नाही किंवा कुठलीच प्रकारची शिक्षा होत नाही, म्हणून आम्ही ते पाप करतच जातो. हालेलुया. त्या घड्यामध्ये थोडं 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 पडतच जातं. तुम्ही ती कावळ्याची गोष्ट माहिती का तुम्हाला? है ना? काय करतो तो? खडा टाकत जातो आणि मग ते ज्यावेळेस तो घडा भरतो. हालेलुया. हालेलुया. आम्ही पण प्राणो थोडंसं पाप केलं, आम्हाला वाटतं जाऊ द्या, काही होणार नाही. आणखी थोडंसं पाप, आणखी खडा, आणखीन एक खडा. पण हे एक खडे त्या मापाला भरत असतात, त्या घड्याला भरत असतात. हालेलुया. आणि जेव्हा घडा भरतो ना तेव्हा परमेश्वराचा न्याय येतो. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की आमच्या दुष्कृत्यामुळे व आमच्या मोठ्या अपराधामुळे हे सर्व आम्हावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून हे देवा तू आम्हास कमी शासन केले. हालेलुया. जे देवाने तर शासन केलं, बरोबर, इस्रायलला, यहुद्याला शासन केलं बॅबिलोनच्या काळामध्ये, पण कसं केलं? कमी केलं. देवाच्या लोकांसाठी सुटे बर का. सदोम गमोराचं केलं का? सदोम गमोराचे अवशेष ठेवले का? समूळ नाश, बरोबर. म्हणून बायबल मधला एक शब्द ना प्राणो खूप महत्वाचा आहे. समूळ म्हणजे सगळं काही झाडून. हालेलुया. काहीच ठेवलं नाही. परंतु या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की हे सर्व आम्हावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून हे देवा तू आम्हास कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकास बचावून अवशेष ठेविले. हालेलुया. म्हणजे परमेश्वर त्याच्या लोकांवर दया करतो. हालेलुया. ताडण करतो, शासन करतो, पण त्याची दया पण तो दाखवतो. कोणावर? त्याच्या लोकांना. सदोम गमोरावर दया दाखवली. हालेलुया. सदोम गमोराचे काही अवशेष राहिले, काही घरं, काही माणसं, एखादे गुरढोर सुटले? काहीच सुटलं नाही, काहीच नाही. हो, समूळ म्हटलेले, समूळ.
मुळापासून परमेश्वराने नष्ट केलं. परंतु जे त्याचे लोक असतात, परमेश्वर त्यांना पण शासन करतो, त्यांना पण ताडना करतो, त्यांना पण शिक्षा देतो, परंतु कमी प्रमाणात कर. का माहिती? कारण त्याचं प्रेम आमच्यावर आहे. हालेलुया. त्याची दया आमच्यावर आहे. याचा अर्थ हा नाही की तो करत नाही, करतो, निश्चित करतो. हालेलुया, हालेलुया. परंतु प्रियानो, तो आमचा अवशेष बाकी ठेवतो, तर मला समूळ नष्ट करत नाही. जर परमेश्वराने समूळ नष्ट केलं असतं तर आज यहुदी असते का? हालेलुया. जर परमेश्वराने अरण्यात इस्रायल लोकांना समूळ नाश केले असता तर? हालेलुया, हालेलुया. सो हा फरक आहे इतरांमध्ये आणि देवाच्या लोकांमध्ये. देव दुष्कर्म्यांना पण शासन करतो, देव त्याच्या लोकांना पण शासन करतो. फरक फक्त इतका आहे की ज्यावेळेस ते पडतात ते पुन्हा कधीच उठत नाही. देवाचे लोक पडले, 7 वेळेस पडले तरी प्रभू त्यांना उठवतो. हा फरक आहे त्याच्या लोकांमध्ये आणि इतर लोकांमध्ये. जसं प्रियानो, परमेश्वराने सदम गमोराला शासन केलं, परमेश्वराने समूळ नाश केला. ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायल आणि यहुदाला शासन केलं, परंतु परमेश्वराने त्यांना कमी शासन केलं. आणि आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांचा अवशेष परमेश्वराने बाकी ठेवला. हालेलुया, हालेलुया. सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही वचनामध्ये वाचलं, स्तोत्रसरिता याच्या 89व्या अध्यायामध्ये आम्ही वाचलं प्रियानो, की परमेश्वर काय करतो? शासन करेल. कधी? ज्यावेळेस त्याचा नियमशास्त्र, वाचा ते वचन, वाचा. किती वचन? तेच वाचा. जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडिले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळिल्या नाहीत, तर मी त्याच्या अपराधाचे शासन दंडाने करीन. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळिल्या नाहीत, तर मी त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करीन. हे कोणासाठी? दाविदाच्या संततीसाठी. दाविदाची संतती यहुदी लोक आणि त्याच्यामध्ये बन्यामीन आणि इस्रायलचे 10 वंशज. ओके. सो ज्या प्रकारे प्रियानो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्यावेळेस यहुदाने परमेश्वराच्या विरोधात पाप केलं, यहुदा लोक, हालेलुया, ज्यावेळेस प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे राजे आले, हालेलुया, आणि या राजांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. जे चांगले राजे होते ते परमेश्वराला प्रियानो ज्या उपासना परमेश्वराला आवडायच्या त्याच करायचे. परंतु जे वाईट राजे होऊन गेले, मनस्य असेल किंवा इतर जे राज्य असेल, जे वाईट राज्य झाले प्रियानो, त्यांनी आम्ही बघतो की मूर्तीपूजा केली, अनेक गोष्टी त्यांनी आणल्या आणि त्याचा प्रभाव इस्रायलवर झाला. आणि इस्रायल प्रियानो मूर्तीपूजेच्या आहारी गेले आणि त्यामुळे परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. सो इस्रायलाच्या पतनाचे, यहुदाच्या पतनाचे अनेक कारणं आहेत. खूप मोठ्या गोष्टी, खूप मोठा अभ्यास आहे प्रियानो हा. परंतु प्रियानो काही महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगेल की परमेश्वराच्या विरोधात जाणं, त्यानंतर प्रियानो अनेक अशा गोष्टी होत्या, मूर्तीपूजा असेल किंवा इतर गोष्टी असेल, या कारणामुळे प्रियानो परमेश्वराने यहुदाला आणि इस्रायलला शासन केलं. आणि यामध्ये प्रियानो महत्त्वाची भूमिका होती राजांची. हालेलुया. जे चांगले राजे आले त्यांनी सुधारणा केल्या. बऱ्याच वेळेस त्यांनी वेद्या प्रियानो, परमेश्वराच्या वेद्या ज्या मोडून टाकल्या त्याची पुनर्बांधणी केली. आशेरा मूर्ती असेल, आशेराचे स्तंभ असेल, बाल असेल, इतर गोष्टी असेल त्या त्यांनी समूळ नष्ट केल्या. आम्ही बघतो की अहाबाच्या काळामध्ये पण पूर्णपणे मूर्तीपूजेचा पगडा होता. जे बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी राजांवर पण डिपेंड करतात. हालेलुया. एक नेतृत्व करणारा जो असतो त्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी प्रियानो अवलंबून असतात. आम्ही बघतो की अहाबाच्या काळामध्ये सर्व जे इस्रायल होतं ते मूर्तीपूजक बनलं होतं. क्वचित काही लोक होते. हालेलुया. म्हणजे जो नेतृत्व करतो, ज्यावेळेस प्रियानो तो जो सांगतो तसंच केलं जातं. हालेलुया. तो व्यक्ती किंवा तो नेतृत्व करणारा तो स्वतः पाप करतो, परंतु तो इतरांकडून सुद्धा पाप करून घेतो. जसं यराबाम असेल, अहाब असेल, अहाबाने काय केलं? बाल आणि आशेराची स्थापना केली. हालेलुया. आणि सर्व इस्रायल लोकांना तेच करायला लावलं. म्हणून एलिया म्हणतो, तुम्ही 2 मतांमध्ये कुठपर्यंत राहा ना. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियानो नेतृत्व करणारी व्यक्ती खूप योग्य असणं गरजेचं आहे, कारण जो नेतृत्व करतो त्याचा प्रभाव त्याच्या लोकांवर पडत असतो. हालेलुया,
म्हणून ह्या गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आम्ही कोणाच्या नेतृत्वाने चालत आहोत. ज्याचं नेतृत्व आम्ही करत आहोत ती व्यक्ती खरंच परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे का? कारण हे नेतृत्व खूप मोठी गोष्ट आहे बरं का प्रिय. यराबामाने काय केलं? त्याच्यामध्ये सोन्याचे वस्त्र तयार केले की नाही? हालेलुया. जे राज्य किंवा नेतृत्व करणारे ह्या गोष्टी सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे, आमच्या पतनासाठी किंवा आमच्या सुधारणेसाठी. म्हणून आमचा पुढारी योग्य असणं गरजेचं आहे. ओके, सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघत आहोत की कशा प्रकारे परमेश्वर प्रियानो शासन करतो. परमेश्वराच्या शासन करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहे. पूर असेल, महापूर असेल, दुष्काळ असेल किंवा महामारी असेल किंवा मरी असेल, त्याचबरोबर प्रियानो अग्नी किंवा गंधक असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल, वेगवेगळे प्रियानो संकट असतील किंवा वेगवेगळे राजाचं आक्रमण असेल, ह्या सगळ्यांचा उपयोग परमेश्वराने शिक्षेच्या स्वरूपात केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्ही वाचलं 32 मध्ये, तर मी त्याच्या अपराधाचे शासन दंडाने करीन, त्याच्या अनितीचे शासन फटक्यांनी करीन. हालेलुया. ज्यावेळेस यहुदा परमेश्वरापासून दूर गेला प्रियानो, हालेलुया, बाबेलमधून नंतर ते पुन्हा यरूशलेमेत आले आणि पुन्हा प्रियानो ते अन्य गोष्टीकडे वळले. त्यावेळेस परमेश्वर खरंच काठी घेऊन त्यांना शासन करण्यासाठी आला का? ज्यावेळेस आम्ही चुकतो प्रियानो किंवा परमेश्वरापासून आम्ही दूर जातो, खरंच परमेश्वर काठी घेऊन आम्हाला मारायला येतो का? मग काय करतो? तो तर म्हणतो की मी काठीने शासन करेल, दंडाने शासन करेल. मग काय कसं करत असेल बरं परमेश्वर? परमेश्वर खोटं बोलतो का की मी शासन करीन काठीने? खरं बोलतो. मग कसं परमेश्वर काठी घेऊन येतो का? संकट अरिष्ट येतात. ओके, आणखी आणखी देवाच्या काठीचा आवाज येत नाही. ओके, बरं, आणखी. पण एक गोष्ट आहे की तो काठीचा उपयोग करतो, बरोबर. जर तो म्हटला ना की मी काठीने शिक्षा करीन किंवा दंडाने शासन करेल, तर तो दंडाने शासन करणार, दिसत नाही. ओके, त्याच्या काठीचा आवाज येत नाही. आणखी काय काय सांगा बरं, सांगा मला, सांगा. ओके, बोध होतं. ओके ओके, आणखी आजारपण, आणखी ओके. एक वचन वाचूया, यशाया 10:5. यशाया याचं 10वा अध्याय वचन 5. जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे, त्या आशुरास धिक्कार असो. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की यशाया या ज्या वचनाला त्याने लिहिलेलं आहे त्याचा आशय जो आहे की परमेश्वर आशुराचा उपयोग करून घेतो. हालेलुया, हालेलुया. बॅबिलोनियन आले, त्यानंतर पार्सियन आले आणि त्यानंतर जे आले ते आहे असिरियन इम्पायरने प्रियानो इस्रायलवर वर्चस्व केलं. हालेलुया, हालेलुया. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की परमेश्वर आशुराचा उपयोग करून घेतो. जो माझ्या क्रोधाची काठी आहे, परमेश्वर काय म्हणतो? जो माझ्या क्रोधाची काठी आहे. कोण आहे? अशूर. अशूर कोण आहे? एक साम्राज्य आहे, एक अशूरचा राजा आहे. आता अशूरच्या राजाबद्दल, त्याच्या साम्राज्याबद्दल जर सांगायचं ना तर पूर्ण दिवस किंवा 7-8 दिवस लागतील फक्त अशूरची ओळख सांगायला. परंतु एक शॉर्टकट मी सांगेल, ती एक लष्करी यंत्रणा होती. ते एक खूप मोठं साम्राज्य, एक क्रूर, इतकं क्रूर, भयानक क्रूर, आणि त्याचा इतका मोठा परिणाम प्रियानो इस्रायलवर आणि यहुद्यावर झाला. हालेलुया, हालेलुया. ओके, सो ज्या प्रकारे प्रियानो आशुरी हे एक साम्राज्य होतं, जसं बॅबिलोनियन साम्राज्य होतं तसं हे एक असिरियन साम्राज्य, असिरियन एम्पायर होतं. आणि खूप मोठा हा प्रियानो त्याचा इतिहास आहे. आणि जर प्रियानो तुम्हाला याच्याबद्दल अधिक
जर समजून घ्यायचं असेल तर आपण निश्चित 7 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये या विषयाला हाताळू. किती जणांची इच्छा आहे? जर तुम्ही सगळे जर येणार असेल तर, कारण याच्यासाठी प्राणू खूप वेळ लागतो, खूप स्टडी करावी लागते. आणि जर इतकं सगळं आम्ही देतोय, जर कोणी येत नसेल, त्याचा उपयोग होत नसेल, तर मग काही फायद्याचं नाही. आणि ह्या गोष्टी तुम्हाला कुठे शिकवल्या जाणार नाही, हे फक्त बायबल कॉलेजमध्ये शिकवल्या जातात. MDU PhD ला वगैरे, MDU PhD त्याला ह्या गोष्टी शिकवल्या जातात. पण ह्यामुळे ना तुम्हाला हे आशुरियन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. जर तुमची इच्छा असेल तर नक्की मी घेईल. आहे का? किती जणांची इच्छा आहे की आपण जे 40 दिवसाचे उपवास असतील त्यामध्ये 7 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये या विषयाला आपण हाताळू. ओके, ठीक आहे. सो ज्या प्रकारे प्रियानो असिरियन बद्दल किंवा आशूर जो आहे, आशूर एक साम्राज्य होतं त्यावेळेसचं, एक अत्यंत क्रूर साम्राज्य होतं. 8व्या शतकामध्ये प्रियानो याची कारकीर्द होती आणि यहुद्यांसाठी प्रियानो एक टर्निंग पॉईंट ते ठरलं आणि त्यामध्ये प्रियानो इस्रायलची खूप मोठी हानी त्यावेळेस झाली. आणि प्रियानो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की परमेश्वर म्हटला होता की मी दंडाने शासन करेल. कोणाला? दाविदाच्या संततीला. हालेलुया. दाविदाची संतती कोण होते? यहुदी आणि बन्यामीनी त्याच्यामध्ये मिक्स होते. ओके. आणि आम्ही बघतो की प्रियानो या ठिकाणामध्ये परमेश्वर जो आहे एका काठीच्या स्वरूपात, परमेश्वर स्वतः काठी घेऊन परमेश्वराने इस्रायल लोकांना मारलं नाही, परंतु परमेश्वर प्रियानो एक प्रतिमा किंवा प्रियानो एक प्रतीक वापरत आहे काठीच्या, तो म्हणजे आशुरी साम्राज्य. हालेलुया, हालेलुया. इथे लक्षात, हे प्रतीक आहे. आशुरी साम्राज्य हे काठीचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रियानो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर म्हणतो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे. कोण आहे? आशुरी साम्राज्य. आणि मी त्याचा उपयोग करीन आणि त्याचा उपयोग करून मी शासन करीन. सो परमेश्वर काही प्रियानो हातात काठी घेऊन मारत नाही, परंतु परमेश्वर साधनांचा उपयोग करतो. हालेलुया. आशुरी साम्राज्य हे परमेश्वराचं एक शासन करण्यासाठी वापरलेलं साधन होतं. ती एक काठी होती, काठी. हालेलुया. आणि परमेश्वराने प्रियानो या काठीचा उपयोग करून इस्रायल आणि यहुदाला शासन केलं. ज्यावेळेस यहुदी वर आशुर्याने कब्जा केला, आशुर्याने स्वारी केली. हालेलुया, हालेलुया. इतका भयंकर त्रास आशुर्यांच्या काळामध्ये इस्रायल लोकांना आणि यहुदी लोकांना भरावा लागला. वेगवेगळ्या प्रकारचे कर असेल, अनेक गोष्टी प्रियानो, आर्थिक असेल, इतक्या भयंकर गोष्टी प्रियानो त्या काळामध्ये झाल्या. वेगवेगळे लोक, अन्य लोक प्रियानो इस्रायलमध्ये आणून बसवले, त्यांच्या शुद्धीकरणामध्ये भेसळ झाली, आर्थिक समस्या त्यांना सहन कराव्या लागल्या, वेगवेगळ्या प्रकारचे कर असेल, वेगवेगळ्या गोष्टी प्रियानो त्यांना सहन कराव्या लागल्या. हे काय होतं? हे परमेश्वराचा दंड होता, हे परमेश्वराचा न्याय होता, हे परमेश्वराचं शासन होतं. आणि परमेश्वराने प्रियानो या राजाचा उपयोग फक्त त्याची काठी म्हणून केला. अशूरच्या राजाचा उपयोग परमेश्वराने फक्त काठी म्हणून केला. हालेलुया. आम्हाला वाटतं खरंच का परमेश्वर काठी घेऊन मारणार आहे? त्याने वचनात सांगितलं की मी दंडाने राज्य करील किंवा दंडाने शासन करेल. परमेश्वर प्रियानो साधनांचा उपयोग करत असतो. मग ते साधन कुठलंही असू शकतं. एखादं आशुरी साम्राज्य असू शकतं, बॅबिलोनियन साम्राज्य असू शकतं, पार्सियन साम्राज्य असू शकतं, एखादा आजार असू शकतो, मरी असू शकते. हालेलुया. नैसर्गिक विपत्ती असू शकतात, अग्नी असू शकतो, गंधक असू शकतो, महापूर असू शकतो किंवा दुष्काळ देखील असू शकतो. ही साधनं आहे परमेश्वराचं शासन करण्याची. कधी करतो? ज्यावेळेस आम्ही देवाच्या नियमशास्त्राला सोडतो त्यावेळेस. परमेश्वर जे बोलतो, परमेश्वर ते करतो. परमेश्वर म्हणतो की मी शासन दंडाने करीन, काठीने शासन करीन. आणि या ठिकाणी एक्झॅक्ट परमेश्वर म्हणतो की जो माझ्या क्रोधाची काठी आहे. आणि परमेश्वराने यहुदा आणि इस्रायलला जे शासन केलं प्रियानो, ते आशूर साम्राज्याच्या द्वारे केले. आशूर साम्राज्याचा उपयोग करून त्यांना शासन केलं. केलं की नाही काठीने शासन?
का परमेश्वर म्हणतो की तो माझ्या क्रोधाची काठी आहे? हालेलुया, हालेलुया. सो बऱ्याच वेळेस ज्यावेळेस मी देवापासून दूर जातो प्रियानो, परमेश्वराला मी सोडवतो. बऱ्याच वेळेस परमेश्वर अनेक गोष्टीतून सोडतो. बॅबिलोन पासून सोडवलं, पार्सियन पासून सोडवलं, तरी ज्या होत्या त्या गोष्टी पुन्हा चालूच होत्या. हालेलुया. बऱ्याचदा परमेश्वर शासन करतो प्रियानो, तरी आम्ही जर बाज येत नाही. हालेलुया. बरोबर ना? बरोबर का? मग पुन्हा त्याला त्याच्या काठीचा उपयोग करावा लागतो. आणि काठी खूप भयंकर असते, खूप भयंकर असते. ही काठी कोणत्या स्वरूपात पण पडू शकते. आणि हे माहिती का, अतिशय क्रूर अशी लष्करी यंत्रणा होती. अतिशय क्रूर, बिलकुल दयामाया नव्हती. एक खूप मोठं साम्राज्य होतं. मग परमेश्वर मोठ्या मोठ्या काठींचा पण उपयोग करतो बरं का, ज्यावेळेस आम्ही देवाच्या विरोधात, देवाच्या नियमशास्त्राला सोडून जातो. हालेलुया. म्हणून प्राणो, या वचनामध्ये आम्ही बघतो की यशायाचा 10वा अध्याय वचन 5 मध्ये, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे, त्या अशुरास धिक्कार असो. सोटा कशासाठी वापरला जातो? फटके मारण्यासाठी. बरोबर, बरोबर का? मग परमेश्वराने फटका मारला की नाही? काठीने मारला, सोट्याने पण मारला. फक्त सोटा म्हणजे रिअल सोटा नव्हता, तो एक प्रतीकामध्ये होता. आणि तो सोटा आणि ती काठी कोण होतं? आशुरी साम्राज्य. हालेलुया. सो परमेश्वर जे बोलतो ते करतोच, तो शासन करणारच. हालेलुया. फक्त साधनं वेगवेगळी असणार. म्हणून आम्ही समजून घ्यायला पाहिजे, जर आम्ही देवाच्या विरोधात जातोय, जर कुठल्याही प्रकारचे शासन जर आम्हाला होतोय, तर कदाचित ती परमेश्वराची काठी असू शकते, कदाचित तो परमेश्वराचा सोटा असू शकतो. आणि तो यासाठी प्रियानो शासन करतो की आम्हाला आमच्या अपराधाची जाणीव व्हावी, आम्ही पश्चाताप करावा, आम्ही प्रभूकडे यावं आणि प्रभूकडून आम्ही दया मिळवून घ्यावी. हालेलुया. काठी समोर नाश करू शकते का? नाही. ती फक्त शिक्षा करण्यापुरतीच आहे. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वर शिक्षा करतो प्रियानो, आणि यामागचा उद्देश जो आहे परमेश्वराचा, तो फक्त आम्हाला सुधारण्यासाठी, परमेश्वराकडे आणण्यासाठी. परमेश्वराने आशुरी साम्राज्याचा फक्त शस्त्र म्हणून उपयोग केला प्रियानो. त्यानंतर आणखी वचन आम्हाला पाहायला मिळतं. यशायाचा 36वा अध्याय वचन आहे, यशाया 36. हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14व्या वर्षी असे झाले की अशुराचा राजा सनेरीब यांनी यहुदाच्या सर्व तटबंदीत नगरावर चढाई करून ती घेतली. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्हाला पाहायला मिळतं सनेरीबाची स्वारी. हिजकिया राजाच्या कारकिर्दीचा 14व्या वर्षी असे झाले की अशूरचा राजा सनेरीब याने यहुद्याचा सर्व तटबंदी नगरावर चढाई करून ती घेतली. आता जर हे वचन तुम्हाला समजून घ्यायचंय, तर तुम्हाला अशूरचा अभ्यास करावाच लागेल. तसं तुम्हाला हे व्यवस्थित समजणारच नाही. हालेलुया. सिरियल वाईज तुम्हाला समजणारच नाही. म्हणून अशूरचा अभ्यास केला तर ह्या गोष्टी तुम्हाला समजेल की हिजकियाच्या काळामध्ये अशूरची कारकीर्द होती. त्यानंतर हिजकियाच्या काळामध्ये कोणते कोणते मायनर संदेश होते, योना, निनवे काय होतं, हे सगळ्या गोष्टी आपण त्या अभ्यासामध्ये शिकू. ओके. सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की हिजकिया राजाच्या कारकिर्दीचा 14व्या वर्षी असे झाले की अशूरचा राजा सनेरीब याने यहुद्याच्या सर्व तटबंदी नगरावर चढाई करून ती घेतली. सो यावरून आम्हाला क्लिअर होतं की परमेश्वराने यहुदाला आणि इस्रायलला शासन करण्यासाठी अशूरच्या राजाला पाठवलं. त्यानंतर वचन प्रियानो 37 मध्ये आम्ही बघतो, अध्याय 37 आणि 1 मध्ये, हे ऐकून हिजकिया राजा आपली वस्त्रे फाडून व गोंताट नेसून परमेश्वराच्या मंदिरात गेला. ओके. सो या वचनाची जी टायटल आहे की सनेरीबाच्या हातून यहुदाची सुटका. म्हणजे शासन केलं का नाही यहुदाला? यहुदा कोण आहे? दाविदाची संतती. ज्यावेळेस यहुदी लोकांनी परमेश्वराचं नियमशास्त्र सोडले, अन्य गोष्टी त्यांच्या जीवनात होत्या, त्यावेळेस परमेश्वराने काठीच्या द्वारे शासन केलं की नाही? सोट्याने शासन केलं की नाही?
हा सोटा आणि ही काठी कोण होती? असिरियन साम्राज्य. हालेलुया. यहुदा आला का नाही? तर यहुदाची सुटका आला. हालेलुया. त्यानंतर प्राण्यांनो एक वचन आम्ही बघूया, यशाया 37 आणि 33 पुढे वाचूया. म्हणून आशूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो, तो या नगरापर्यंत येणार नाही, यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन याशी सामना करणार नाही आणि यावर मोर्चा रचणार नाही. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल, तो या नगरापर्यंत येणार नाही असे परमेश्वर म्हणतो. आपल्या करिता व माझा सेवक दावीद. दाविदाची संतती आली, यहुदी आले. आपल्या करिता व माझा सेवक दावीद याच्या करिता या नगराचा बचाव होईल, असे मी याचे रक्षण करीन. परमेश्वराने शासन केलं, परंतु परमेश्वराने रक्षण पण केलं की नाही? म्हणजे तो म्हणतो की मी शासन दंडाने करीन, पण मी माझं वात्सल्य, माझी दया कायम दाविदावर करीन. कारण दाविदाशी परमेश्वराने काय केलं होता? करार केला होता. आणि त्यानंतर वचन 36 मध्ये आम्ही बघतो की मग परमेश्वराच्या दिव्य दूताने जाऊन आशुरी गोट्यातल्या 1,85,000 लोकांस मारिले. पहाटे लोक उठून पाहतात, तो सर्व प्रेतेच प्रेते. ह्याप्रमाणे आशूरचा राजा सेनेरीब तळ उठून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. निनवेत का बरं जाऊन राहिला माहिती? निनवे त्यावेळेस असिरियाची राजधानी होती आणि त्याच काळात परमेश्वराने योनाला सांगितलं होतं की निनवेत जा. म्हणून योना घाबरत होता, कारण त्यावेळेस असिरियन साम्राज्य होतं. येथे लक्षात कडे जुडताय का? जुडताय ना? ओके. त्यावेळेस निनवे ही असिरियनची काय होती? कॅपिटल होती, राजधानी होती. आणि एकीकडे त्यांचं वर्चस्व, त्यांच्या गुलामगिरीत, आणि परमेश्वर योनाला म्हणतो की तू निनवे जा, त्या लोकांना सांग पश्चाताप करा. कसं जाणार ना? हे की नाही? एक तर भीती पण होती आणि आणखी वाटत असेल की हे लोक आम्हाला त्रास देतात आणि मी त्यांना जाऊन पश्चातापाची घोषणा करू. असा हा कॉन्टॅक्ट आहे योनाचा निनवेचा वगैरे. ठीक आहे. ह्याप्रमाणे आशूरचा राजा सिनेरीब तळ उठून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. तेव्हा असे झाले की तो आपले दैवत निस्रोक याच्या देवळात पूजा करीत असता त्याचे पुत्र अद्रमलेक व शरेसर यांनी त्यास तलवारीने वधिले व तो आराराट देशी पळून गेला. मग त्याच्या जागी त्याचा पुत्र एसेर हद्दोन राजा झाला. परमेश्वराने एका काठीच्या रूपात त्याला प्राणो उपयोगात आणलं, परंतु त्याने जास्ती त्रास प्राणो इस्रायल यहुदी लोकांना दिला. अतिरेक केला. जो अधिकार परमेश्वराने त्याला दिला त्याचा अतिरेक केला. परमेश्वरानेच त्याला पाठवलं होतं. कारण ज्या प्रकारे यशाया 36 आणि 10 मध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की मी या देशावर चढाई करून त्याचा विध्वंस करण्यास आलो, तो का परमेश्वराच्या सांगण्या वाचून. हालेलुया. परमेश्वरानेच त्याला पाठवलं होतं, पण त्याने अतिरेक केला आणि म्हणून परमेश्वराने त्याचं पतन केलं. हालेलुया. सो यातून तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची की ज्यावेळेस आम्ही परमेश्वरापासून दूर जातो प्राणो, त्याचे नियम आम्ही पालन करत नाही, तर परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा उपयोग करून परमेश्वर शासन करतो. परंतु पूर्ण शासन परमेश्वर करत नाही. परमेश्वर आपल्यावर दया करतो. आणि प्राणो, देवाची इच्छा हीच आहे की आम्ही पश्चाताप करावं, देवाकडे वळावं. हालेलुया. आणि आमच्यामध्ये सुधारणा घडून आणावी. यासाठी परमेश्वर त्याच्या काठीचा उपयोग करत असतो. सो खूप काही गोष्टी आहे प्राणो, आणि येणाऱ्या दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. सो परमेश्वर प्राणो आज आम्हाला त्याच्या वचनातून त्याने मार्गदर्शन केले की परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा उपयोग करून शासन करत असतो. परंतु यामागं परमेश्वराची इच्छा हीच आहे की आम्ही पश्चाताप करावा आणि देवाकडे वळावं. सो प्राणो, कदाचित कुठल्या तरी कारणामुळे आम्हाला शासन होत असेल प्राणो, ती गोष्ट आम्ही आमच्या लक्षात आणूया आणि आज प्रभूकडे आम्ही पश्चाताप करूया, त्याच्याकडे येऊया, ज्याद्वारे परमेश्वर या शासनापासून आमचं रक्षण करेल. परमेश्वर करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो.